आणि या दोन संघामधून जो संघ विजयी होईल तो मात्र सोनिका माता मालोडी बी या संघासमोर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। तर दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण या आमच्या समालोचन कक्षामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। एक लाजवाब क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते नव्या रंगात नव्या ढंगात गावदेवी स्पोर्ट्स वडगर आयोजित स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक तुम्ही पाहताय। पंच अधिकृत इशारा करतील सामन्याला सुरुवात होत आहे। आमचे दोन ऑफिशियल्स अंपायर मैदानावरती दाखल झालेत। सलामीची जोडी एका बाजूला हर्षल आणि एका बाजूला रोशन गोलंदाज तयार। पहिलाच बॉल आडवा बॅटनं चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे 7 धावांसाठी रुबाबदार षटकार। अजून एक उडवला 2 इन अ रो सलगचा दुसरा षटकार हर्षलच्या बॅटमधून या मॅच मध्ये येतोय। काय बॅटिंग करतोय हर्षल। सकाळी नाश्त्यामध्ये षटकार आणि चौकारच खाऊन आलाय की काय। कमालीची बॅटिंग करतोय सलगचा दुसरा षटकार गोलंदाज शुभमच्या विरोधात ठोकला या मॅच मध्ये विचार करायला भाग पडलाय गोलंदाजाला। तर आदरणीय सन्माननीय संदीपजी पाटील गुंदवलीचे उद्योगपती आहेत त्यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे। तर नक्कीच गुंदवलीचे उद्योगपती संदीपजी पाटील 6008 नंबर वाले या नावाने देखील ते प्रसिद्ध आहे। त्यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं। आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। इथे जर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय सलगचे 2 षटकार आले आणि त्यानंतर शुभमने कमबॅक केलाय। कर्णधारांनी चर्चा केली शुभम सोबत की शुभम तुला अशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे कारण सुरुवातीचे 2 चेंडू त्याचे खराब राहिले होते आणि त्या दोन्ही चेंडूंवरती षटकार पाहायला मिळाला होता हर्षलच्या बॅटमधून। शुभम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट खोला टाकलाय परंतु लाईन लवकर पिक केली चेंडूला लॉफ केलाय तिसरा देखील उडवलाय हर्षलनं अनादर ब्युटी सिक्सर। मध्ये तुम्ही पाहू शकता खोलवर टपारा चेंडू होता बॅटचा फ्लो अगदी सरळ होता आणि लाजवाब स्ट्रोक सजवला बॅक क्लिप मध्ये ताकद आहे बॉटम एंडचा खूप छान वापर करत असताना ठोकला या मॅच मध्ये तिसरा षटकार हर्षलनं या मॅच मध्ये। काय बॅटिंग करतायत हर्षल अफलातून बॅटिंग करतायत। मगाशी देखील मी उल्लेख केला सकाळी चहामध्ये षटकार खाऊन आलाय की काय कारण तो षटकारांचीच भाषा दाखवतोय या मॅच मध्ये। चांगली बॅटिंग करतोय पहिल्या षटकामध्ये। शुभम पुन्हा एकदा ओव्हर द विकेट इथे देखील खोला टाकलाय अजून एक उडवलाय वाह 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 काय बॅटिंग करतायत। अजून एक मोठा फटका हर्षलच्या बॅटमधून येतो या मॅच मध्ये। शुभमच्या विरोधात आक्रमण इथे पाहायला मिळतंय। शुभम इथे चिंतेमध्ये दिसतोय इथून त्याला कमबॅक करावं लागेल। आतापर्यंत 4 षटकार त्याच्या विरोधात या मॅच मध्ये आपण पाहतोय। पुन्हा एकदा शुभम इथे देखील अजून एक चेंडूला हुक केलाय आणि पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे अजून एक भव्य षटकार हर्षलच्या बॅटमध्ये येतोय। काय बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये। आक्रमक झालेत फलंदाज हर्षल तब्बल 5 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत। शुभमच्या विरोधात या मॅच मध्ये तब्बल 30 धावा पाहायला मिळाल्या। जबरदस्त बॅटिंग चांगली सुरुवात केली कारण 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकामध्ये जास्ती धावा बनवण्याचा प्रयत्न जरूर करेल सुमित कुमार गुंदवली हा संघ। तर वेळ देखील जास्त खर्च करू नका कारण तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी दिलेला आहे 3 षटकांसाठी आणि जर 15 मिनिटांमध्ये तुम्ही 3 षटकं कंप्लीट केली नाही तर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला आणखीन एक फिल्डर 30 षटकामध्ये ऍड करावा लागेल। इथे जर पाहिलं तर तब्बल 30 धावा धाफलकावरती आपण पाहतोय या मॅच मध्ये। अगदी नाणेफेकीचा कॉस जिंकला होता
जय हनुमान गोवे संघाने आणि शतरक्षण स्वीकारला, परंतु त्यांचा तो निर्णय फसलाय असंच म्हणावं लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये गोलंदाज शुभमनं 30 धावा खर्च केल्या. इथून मात्र कमबॅक करावं लागेल. षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅक वरती सिद्धार्थ बॉलिंग ट्रॅक वरती आला. यावेळी स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर रोशन यांना आपण पाहतोय. गोलंदाज तयार. षटक क्रमांक दुसरं सिद्धार्थला इथे कमबॅक करावा लागेल. विकेट घ्याव्या लागतील. फलंदाजांवरती दबाव टाकावा लागेल. कुठेतरी धावसंख्या रोखावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा खर्च केल्या. तब्बल 30 धावा शुभमनं खर्च केल्या. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मधील विजेता संघ सोनिका माता मालोडी आणि सुरू असलेल्या मॅच मधील विजेता संघ, या दोन संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि जो सामना संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये दाखल होईल. म्हणजेच निर्णायक सामने आजच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धार्थ ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लोअर फुलटो चेंडू होता. इथे यष्टिरक्षक मिस्टेक करतायत, परंतु शॉर्ट फाईन लेगचा शतरक्षक चांगलं शतरक्षण करतायत आणि ते बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 31 या आकड्यावरती. पहिला चेंडू खूप चांगला पाहायला मिळाला सिद्धार्थच्या माध्यमातून, परंतु यष्टांच्या मागे यष्टिरक्षकाने चुकी केली. इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली टीम सुमित कुमार गुंदवलीला. चांगला सामना पाहायला मिळतोय. हा सामना देखील रंगेल. पहिला सामना देखील चांगला पाहायला मिळाला. आजच्या दिवसातील सर्व सामने आपल्याला चांगलेच पाहायला मिळतील, कारण सर्व संघांनी चांगली कामगिरी केली. म्हणून आज अंतिम दिवसामध्ये ते संघ दाखल झालेत या क्रीडा स्पर्धेमध्ये. गोलंदाज सिद्धार्थ यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला टर्न केलाय. गॅप मध्ये खेळलेत. इन टू गॅप. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सीमारेषा ओलांडत असताना चेंडू सीमारेषा पार. चौकार. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो हर्षलच्या बॅटमधून. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून या मॅचमध्ये 34 धावा आपण पाहतोय. चांगली बॅटिंग करतायत. 7 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि आतापर्यंत 34 धावांवरती तो खेळतोय. इथे देखील चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाय. सिद्धार्थ राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. लोअर फुलटा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. धाव घेण्यासाठी इथे तयार नाहीयेत. हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. खोलात टाकला होता. अगदी लोअर फुलटा चेंडू होता, परंतु एक्झिक्यूट करता आलं नव्हतं फलंदाजाला आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. या षटकामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज सिद्धार्थनं. 2 चेंडू त्याचे डॉट राहिले होते. बाईकच्या स्वरूपात एक्स्ट्रा स्वरूपात धाव आली आणि तदनंतर हर्षलच्या बॅटमधून एक चौकार देखील आला होता. सिद्धार्थ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस आडव्या बॅटने मिड विकेटला चेंडू हवेत आहे. शतरक्षक प्रयत्न करतायत. चेंडूपर्यंत पोहोचलेत देखील, परंतु एफर्ट चांगलं राहिलाय. एका क्षणाला वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु शतरक्षकाचं कमालीचं एफर्ट्स पाहायला मिळाला आणि ते फक्त या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 37 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. या मॅचमध्ये पूर्वार्धामध्ये फलंदाजांना अधिराज्य गाजवलाय. एक आश्वासक सुरुवात सुमित कुमार गुंदवली या टीमने केलेली आहे. अजून एक मोठा फटका हर्षलच्या बॅटमधून येतोय. बॉल जातोय लांब 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 लचक. षटकार येतोय हर्षलच्या बॅटमधून. काय बॅटिंग करतायत हर्षल. अफलातून बॅटिंग करतायत. मोठे फटके ते सातत्याने खेळतात आणि यशस्वी देखील होतात. इथे देखील सिद्धार्थच्या विरोधात मोठा फटका आलाय. चेंडू सीमारेषा पार. षटकार. इथे फ्लिक ऑफ द रिच. मनगटामध्ये ताकद काय झोकली आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजून एक ब्युटी. अजून एक सुंदर फटका हर्षलच्या बॅटमधून.
फटका खेळला, फ्लिक ऑफ द रिस्ट, अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. मनगटामध्ये ताकद झोकली होती आणि काय जबरदस्त एक्झिक्यूट केला या फटक्याला. अफलातून स्ट्रोक सजवला हर्षलनं. आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 48 धावा हर्षलच्या बॅटमधून या मॅचमध्ये आलेत. 2 षटकांचा इथे खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना सुमित कुमार गुंदवली या संघाने धावफलकावरती धावा केल्या. त्या 2 बिनबाद 49 धावा. 2 षटकाचा खेळ संपला आतापर्यंत. जबरदस्त बॅटिंग करत असताना आणि तब्बल 48 धावांवरती हर्षल खेळतो या मॅचमध्ये. या स्पर्धेमधली तिसरं अर्धशतक त्याच्या बॅटमधून येईल का, कारण अगदी ते पाहणं या षटकामध्ये पाहायला मिळेल. कारण या अगोदर जर पाहिलं तर 2 अर्धशतकं या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कालच्या दिवसामध्ये आकाश पाटीलच्या बॅटमधून देखील अर्धशतक आलं होतं. आतापर्यंत खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये राहिलाय. तर नक्कीच पहिल्या दिवसाचा खेळ जर पाहिला तर सुमित कुमार गुंदवली संघाने भरपूर मोठा संघर्ष केला होता. सलगचे त्यांचे विकेट पडले होते, परंतु तदनंतर मधल्या फळीमध्ये फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली. परंतु आज जर पाहिलं तर फलंदाजीमध्ये दमखम दाखवत आहेत फलंदाज. हर्षलनं इथे इम्प्रेस केलं. इथे जर पाहिलं तर 11 चेंडूमध्ये 48 धावा हर्षलच्या बॅटमधून या मॅचमध्ये आलेत. यावेळेस पाहिलं तर षटक क्रमांक 3 कुशल बॉलिंग ट्रॅकवरती. इथे पाहिलं तर खोलवर टप्प्याने चेंडू आहे आणि इथे जर पाहिलं तर रोशनच्या बॅटमधून देखील मोठा फटका येतोय. चेंडू सीमारेषा पार, षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला टर्न केला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलात, परंतु फॉर्मलिंग पाहायला मिळाली आणि ते धावबाची संधी आहे आणि फलंदाज अडचणीमध्ये सापडलीत की काय, तर नाही. इथे जर पाहिलं तर 2 धावा मिळतात या चेंडूवरती आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 57 या आकड्यावरती. हर्षल जर पाहिलं तर डेंजर झोनमध्ये होते. जर डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच मैदान सोडावं लागलं असतं हर्षलला. 48 धावांवरती तो खेळतोय. फक्त 2 धावा त्याला अर्धशतक करण्यासाठी बाकी आहेत या मॅचमध्ये. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन. वाह वाह वाह, ऑन द राईज चेंडूला खेळलेत आणि चेंडूला पाठवलाय अगदी व्यासपीठावरच्या डोक्यावरून सीमारेषा पार, षटकार. सुरुवातीला हर्षलचा शो सुरू होता, आता रोशनने देखील आपला शो सुरू केलाय. ऑन द राईज लॉंगांच्या डोक्यावरून हा देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईलने चेंडूला उडवलाय रोशननं आणि इथं 6 धावा मिळाल्या. इथे देखील गतीमध्ये परिवर्तन. सलगचा दुसरा रोशनच्या बॅटमधून देखील येतोय. अजून एक षटकार. बॅटिंग करतायत, अफलातून बॅटिंग. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये फलंदाज हर्षल आक्रमक झाले होते, परंतु कुशलच्या षटकामध्ये जर पाहिलं तर रोशन आक्रमक होत आहेत. त्यांच्या बॅटमधून देखील धावा येतात. रोशन देखील 20 धावांवरती खेळतोय या मॅचमध्ये. एकंदरीत धावसंख्या जर पाहिली तर 69 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. खराब गोलंदाजी राहिली जे हनुमान गोवे या संघाची या मॅचमध्ये. टॉस जिंकला होता, क्षेत्ररक्षण स्वीकारलं, परंतु आश्वासक सुरुवात मिळाली नाही. कारण जर पाहिलं तर फलंदाजांनी अधिराज्य गाजवलं. अफलातून सुरुवात राहिली सुमित कुमार गुंदवली या संघाची. पहिल्या दिवसामध्ये फलंदाजी करत असताना सुमित कुमार गुंदवली संघ चाचपडत होता, परंतु आज खऱ्या अर्थानं फलंदाजीमध्ये दमखम दाखवतोय. इथे देखील फटका फसलाय. कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक पुढे येतात, परंतु झेल कंप्लीट होत नाहीये. इथे फक्त एकच धाव मिळते फलंदाजाला. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 70 या आकड्यावरती. एक जबरदस्त आयोजन गावदेवी स्पोर्ट्स वडगडचं आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेमध्ये
अगदी जर पाहिलं तर GCS संलग्न ही पहिली क्रीडा स्पर्धा आणि सक्सेसफुल स्पर्धा देखील पाहायला मिळते. खोलवर टप्प्याने चेंडू होता परंतु लक्ष्याच्या बाहेर जाणारा चेंडू इट इज अ वाईड बॉल. एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव ऍड केली जाईल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 71 71 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु त्याला बीट करून बॉल जाते सीमारेषेच्या पलीकडे आणि या स्पर्धेमधील आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळतंय. हर्षल इथे अर्धशतक साजरं करतोय. बॅट उंच करायची आहे. वाह काय बॅटिंग केली हर्षलनं. लाजवाब खेळ केलाय. जबरदस्त बॅटिंग. 12 चेंडू मध्ये 52 धावा हर्षलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. कमालीची बॅटिंग केलेली आहे या मॅच मध्ये. हर्षल बॅट उंच या स्पर्धेमधलं तिसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत जर पाहिलं तर मागे 2 फलंदाजांना अर्धशतक झळकावलं होतं आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर हर्षलच्या नावावरती अर्धशतक पाहायला मिळतंय. तुफानी फलंदाजी त्याने केली. आश्वासक सुरुवात मिळाली. फलंदाजांवरती ते बरसले. मैदानावरती अगदी वादळ घोंगावतोय. या मॅचमध्ये जर पाहिलं ना तर गाडी 6व्याच घेरवरती आहे. या मॅचमध्ये ब्रेक लावला जाईल का? धावसंख्येला बेड्या ठोकल्या जातील का? कारण जी गाडी सुसाट सुटली आहे ना तिला ब्रेक लावला जाईल का? चांगल्या रस्त्याला असतात गतिरोधक, चांगल्या माणसांना देखील असतात विरोधक. या मॅचमध्ये ब्रेक लावण्यासाठी चांगला गोलंदाज शोधणं आवश्यक आहे आणि प्रतीक आहे तो का तो गोलंदाज अगदी ते पाहावं लागेल. कारण दोन्ही सलामीचे फलंदाज आक्रमक झाले त्या मॅचमध्ये. त्यामुळे इथे फलंदाजांना रोखणं फार गरजेचं आहे जहरमान गोवे या संघासाठी. प्रतीक बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू होता. दबाव जाणवतोय गोलंदाजांवरती. वाईड बॉल पाहायला मिळतोय कारण सुरुवातीच्या तिन्ही गोलंदाजांवरती आक्रमण या मॅचमध्ये झालेलं आहे. अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली कारण दोन्ही गोलंदाजांची एक अभेद्य भागीदारी पाहायला मिळते. 76 धावांची भागीदारी या मॅचमध्ये आपण पाहतोय. स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट भागीदारी पाहायला मिळते. याही वेळेला जर पाहिलं तर नो बॉल. खराब चेंडू. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू होता आणि पंचाने नो बॉल घोषित केलाय आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिटचा असेल. 77 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. 4थं षटक प्रगतीपथावर आहे आणि आतापर्यंत फलंदाजांचं वर्चस्व राहिलं. या मॅच मध्ये अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या चौकाने पाहायला मिळाले. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील चेंडूला लीव केलाय, सोडून दिलाय परंतु ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा आहे चेंडू आणि फ्री हिट मात्र कायम असेल. अजून एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते. 78 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये कुठेतरी विचार करावा लागेल जहरमान गोवे संघाला. गोलंदाजी करत असताना अतिशय खराब कामगिरी परंतु दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना देखील आश्वासक सुरुवात करावी लागेल. इथे मोठा फटका खेळल्यात. फ्री हिटचा चेंडू होता. उंच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल परंतु फ्री हिटचा चेंडू होता. झेल कंप्लीट केलाय. इथे फलंदाज बाद नसणार आहे कारण या अगोदर नो बॉल टाकला होता. आणखीन 2 धावा मिळतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 80 आकड्यावरती. काय जबरदस्त धावसंख्या पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये 82 धावांचं हायेस्ट टोटल आपण पाहिलं होतं दुसऱ्या दिवशी आणि आज जर पाहिलं तर 80 धावा. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू होता. खेळण्याचा जरूर प्रयत्न इथे फलंदाजांनी केला आणि इथे जर पाहिलं तर डॉट बॉल आलाय. भरपूर वेळानंतर आपण डॉट चेंडू पाहतोय या मॅच मध्ये कारण षटकार आणि चौकार सातत्याने आलेत. प्रतीक बॉलिंग ट्रॅकवर. सुरुवात खराब झाली या षटकाची परंतु इथून त्यांनी डॉट बॉल टाकलाय. मागील 2 चेंडू चांगले होते प्रतीकचे. इथे देखील खेळण्याचा प्रयत्न झाले. फलंदाज सरप्राईज झाले होते. पडल्यानंतर चेंडू थोडंसं वळण घेतोय आणि चांगला चेंडू पाहायला मिळाला. अशा प्रकारची गोलंदाजी सुरुवातीच्या षटकापासून अपेक्षित होती जहरमान गोवेला परंतु चांगली सुरुवात करता आली नव्हती. परंतु प्रतीक या षटकामध्ये आपल्याकडे असलेले गुणकौशल्य आपल्याकडे असलेली क्षमता दाखवतोय कारण मागील 3 चेंडूवरती प्रतीकनं कमबॅक केलाय. प्रतीक पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल
आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार आणि गुंदवली या संघाच्या प्रतीक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट रोशनच्या विरोधात. हो हो, यावेळेस पाहिलं तर बॅटची आतली कड लागली. शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 87 या आकड्यावरती. या मॅचमध्ये रेकॉर्ड पाहायला मिळतात कारण 87 धावा आतापर्यंत कोणत्याच संघाने बनवल्या नाही. ते कार्य सुमित कुमार गुंदवली या संघाने केलंय आणि 87 धावांची अभेद्य भागीदारी देखील या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. आणि या मॅचमध्ये षटकार देखील भरपूर लागलेत म्हणजेच विक्रम नोंदवलाय या मॅचमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती प्रतीक. यावेळेस चेंडूला हुक केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. इथे झेल बाद, फलंदाज बाद होते आणि पहिला धक्का बसलाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. सत्याऐंशी धावा धावफलकावरती आणि 88 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे सुमित कुमार गुंदवली या संघाने. जय हनुमान गोवे या संघाच्या विरोधात शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद झाले, नाहीतर इथे फलंदाज बाद देखील झाले नसते. हा देखील विक्रम नोंदवला गेला असता आजच्या दिवसामध्ये. परंतु कमाल केली आहे दोन्ही फलंदाजांना. हर्षलनं इम्प्रेस केलं, रोशननं देखील इम्प्रेस केलं. हर्षल बाद झाले परंतु बाद होण्यापूर्वी त्यांच्या बॅटमधून जर पाहिले तर भरपूर धावा पाहायला मिळाल्या. अर्धशतक त्यांनी झळकावलं आजच्या दिवसामध्ये. रोशनच्या बॅटमधून 30 धावा. एकंदरीत जर पाहिलं तर 87 धावा आणि 88 धावांचं टोटल या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. व्यासपीठावरती आमचे प्रमुख अतिथी या मॅचचा आनंद घेत आहेत. हेमंतजी पाटील यांना आपण पाहतोय, अभि पाटील यांना देखील पाहतोय, प्रवेशजी देवळीकर, उद्योगपती पाये हे देखील उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि या पंचक्रोशीमधील जे वरिष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. 13 चेंडूमध्ये 52 धावा हर्षलच्या बॅटमधून आल्या आणि रोशनच्या बॅटमधून 11 चेंडूमध्ये 30 धावा. इथे जर पाहिलं तर दोन्ही संघाच्या माध्यमातून दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. नक्कीच आपल्याला दुसऱ्या सत्रासाठी जॉईंट होतील विशालजी पाटील. अगदी पहिल्या दिवसापासून त्यांचा आपण आवाज या स्पर्धेमध्ये ऐकतोय आणि दुसऱ्या सत्रासाठी पुन्हा एकदा विशालजी पाटील आपल्याला जॉईंट होतील. थँक्यू सो मच निशांतजी. रिकॉर्ड ब्रेकिंग इनिंग राहिली कारण 11 षटकार पहिल्या सत्रामध्ये लागले आणि त्यामध्ये या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक देखील आपल्याला पाहायला मिळालं जे बनवलं हर्षलने. आणि पहिल्या सत्रामध्ये ज्या गोष्टी घडल्या, चेंडू मैदानाच्या आतमध्ये कमी बाहेर जास्त दिसत होता कारण 11 वेळा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला.
बा खेळ आहे, या गोष्टी होतात, बहुतांश वेळा हे झालेलं आहे. पकले षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. आमच्या ऑफिशियल अंपायर्स आपल्याला देखील विनंती आहे की त्वरित आपण क्रीडांगणामध्ये जायचं आहे. दिसते राजा स्टॉप करू का? अमर पाटील आणि त्यांचा समवेत ओपनिंगला राहुल आलेत. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. फायनल डे आणि फायनल डे मध्ये चॅम्पियन कोण बनेल, या वर्षी या स्पर्धेचा मान कोण पटकावेल, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सायंकाळी मिळणार आहे. बट त्याआधी इथे आपल्याला एकूण एक मी म्हणेन प्रत्येकी सामना चांगलाच रंगतोय. बट हा सामना ज्याप्रमाणे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग झाली, आता विचार करण्यास भाग पाडलं की आता प्रतिउत्तर द्यायचं कसं. लक्ष जे ठेवलं गेलं 88 पर ओव्हर 22. सेकंड इनिंगला सुरुवात. अमर पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. पहिला बॉल विशाल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल, पहिलाच बॉल, फुल टॉस आणि बॉल दरम्यान चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगली सुरुवात पहिल्याच बॉल वरती, हा चौकार. हा फटका आणि हा फटका देखील गॅप मध्ये आहे आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. मग GCA मध्ये विचार केला ना तर याआधी 88 धावा चेस झालेल्या आहेत 4 ओव्हरच्या मॅचला. जेव्हा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला जेव्हा सुरुवात झाली, पहिलंच सीझन होतं 2021-22, तेव्हा मला आठवतं की जय पारदे गोवेने ते काम केलं होतं अगेन्स्ट टीम काल्हेर. 88 धावा चेस केल्या होत्या, त्यात देखील 4 चेंडू ठेवून 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. आणि आता देखील गोवेच संघ खेळतो. बट हा जय हनुमान गोवे आहे. होऊ शकतं कारण चांगली सुरुवात तर राहिली. पहिले 2 चेंडू 2 चौकार आलेत बघा. पर ओव्हर जर पाकले तर 3 ते 4 मोठे फटके. 2 चौकार आलेत. फुल लाईन टाकला. बॉल दरम्यान जर आपण पाकलं तर बॅटचा फेस ओपन केला होता. बॉल पॉईंट क्षेत्रामध्ये गेला. मिळेल एक सिंगल. धाव फळक आता या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 9 वरती. त्यामध्ये मला आठवतं की अनुज आणि आकाश जय पारदे गोवेचं, त्या दोन्ही फलंदाजांनी ते कार्य करून दाखवलं होतं. आणि त्या मॅचमध्ये बघा 88च्या चेजमध्ये पहिल्या बॉलवरती सुमित बाद झाला होता आणि त्यानंतर त्या रन्स चेज झाल्या होत्या. भरुडीची ती स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये गोवे टीम फायनल मॅचमध्ये हरली होती. पण जय हनुमान गोवे देखील ते कार्य करू शकतात. बट त्या अप्रोचने बॅटिंग करावी लागेल. लोवा फुल टॉस, ऑन साईडला फटका, डीपमध्ये काऊ फेसमध्ये फिल्डर आहेत. मिळेल सिंगल स्कोर कार्ड. या एका धावेच्या मदतीने आता पुढे जातो 10 वरती. 10 धावा धाव फलकावरती. येत्या 2 चेंडूवरती एक नव्हे तर दोन्ही मोठे फटके हवे आहेत. कारण बघा जर पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग करून 87 उभ्या केल्या जाऊ शकतात ना, तर सेकंड इनिंगमध्ये देखील चांगली बॅटिंग करून 88 चेस देखील होऊ शकतात. हा देखील फुल लेंथ आहे. दरम्यान बॉल इनफिल्डमध्ये सिंगल पूर्ण. दुसरीसाठी परतलेत आणि 2 धावा पूर्ण.
2 मिळतील, धावफलक 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय 12 वरती. बघा विजयाचं आणि पराभवाचं अंतर ना कधी कधी आपला माइंडसेट देखील डिसाईड करत असतो. माइंडसेट फार मॅटर करतो या खेळामध्ये, कारण तुमचा अप्रोच किती सकारात्मक आहे आणि नकारात्मक आहे ते महत्त्वाचं आहे. बघा या मॅचमध्ये जर पॉझिटिव्ह वेमध्ये विचार केला ना तर 88 येस, जर अपोनंट टीम बनवू शकते तर आपण का नाही बनवू शकत, हा विचार करावा लागेल. पडल्यानंतर आतल्या दिशेने येणारा हा चेंडू, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही, खेळ समाप्त पहिल्या षटकाचा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, कोणत्याही प्रकारे विकेट गमावलेली नाही. बट येणाऱ्या 3 षटकामध्ये हा सामना जिंकण्याकरिता 76 धावांची आवश्यकता. पण प्रश्न मला हा देखील पडला की पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रतीक म्हात्रेने सिंगल हँडेडली एक चांगला टोटल उभा केला होता, तो डगआउटमध्ये काय करतो, तो ओपनिंगला का नाही आला, हा प्रश्न देखील निर्माण होतो. कारण बघा जेव्हा एखादा मोठा चेज आहे तेव्हा तुम्ही तुमच्या त्या फलंदाजाला संधी द्या जो इन्फॉर्म आहे. बघा असं मी नाही म्हणते की अमर पाटील अथवा राहुल चांगले बॅटर आहेत, पण या परिस्थितीमध्ये एक इन्फॉर्म बॅटरचं मैदानाच्या आतमध्ये जास्त गरजेचं होतं. 12 धावा फर्स्ट ओव्हरमध्ये, 3 ओव्हरमध्ये अजून देखील 76 धावांची आवश्यकता. सेकंड ओव्हर गोलंदाज तयार होतोय. आणि तसेच विशेष आभार मी व्यक्त करेन मितांश टी सेंटर्स, ज्याचे मालक भरतदादा पाटील आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला मोफत चहाची सेवा केली गेली, त्यांचे देखील विशेष आभार. तसेच आकाशदादा पाटील साहेबांचे देखील आगमन, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॅटची आतली कडा आणि प्लेड ऑन, पगला धक्का, फलंदाज बाद. पगला धक्का लागला. तसेच प्रेषित यांना देखील मी पाहिलं, ओवली टीमचे चाहल, ते देखील आज आय थिंक गोलंदाजी करताना दिसतील. आज आपल्याला बघा ज्या लढती आहेत तशी माहिती मी थोडी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. यानंतर होणारा सामना, चालू सामन्यातील विजेता संघ आपल्याला खेळताना दिसेल अगेन्स्ट टीम मालुडी बी. त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स ओवळी त्यांच्या विपक्षामध्ये जयदुर्गा सुरी ए टीम, आणि त्यानंतर प्रतीक म्हात्रे क्रमांक 3 वरती. पहिलाच बॉल फेस करत होता प्रतीक आणि हा सोडून दिला प्रतीकने, कारण दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. धावफलक जर आपण पाहिलं तर 13 धावा धावफलकावरती, 14 धावा, कारण पहिला देखील वाईट, त्यानंतर विकेट, त्यानंतर वाईट. 14 धावा धावफलकावरती आणि समीकरण जे शिल्लक आहे या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर अजून देखील 74 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहे 17. खेचू मारण्याचा प्रयत्न, बट दिशा पुन्हा एकदा खराब. आणखीन एक अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. 17 मध्ये आता 73 अजून देखील बनवायचे, 17 चेंडू शिल्लक आहेत. बघा अशी समीकरणं स्पेशली चेझिंग मध्ये रेअरली चेज होतात, पण आज ते कार्य गोवे टीम करेल का. फुल लेंथ आहे, स्लॉक स्वीप आहे, ऑन साइडला आणि गॅप मध्ये देखील आहे. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. दरम्यान इथे येतो धावफलक आता 19 वरती. बघा पहिलं सत्र मी म्हणेन, बघा बॅटिंग देखील चांगली झाली, भरपूर चांगली झाली, अर्धशतक बनवलं. त्याचप्रमाणे रोशनने देखील चांगली बॅटिंग केली, पण कुठे ना कुठे गोलंदाजीचा स्तर मी म्हणेन थोडा कमकुवत पाहायला मिळाला. कारण पाहिलं गेलं तर पहिल्या सत्रामध्ये असं वाटलंच नव्हतं की एखादा गोलंदाज एफर्ट्स देखील लावतोय, ती गोष्ट पाहायला मिळाली नाही. राऊंड विकेट
हा फुल लेंथ आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क आलाय की नाही हा प्रश्न नक्कीच होता. डायरेक्ट हिट. नाही अजून देखील आम्ही स्क्वेअरलेग अंपायरकडे पाहतोय कारण बॅटर सेफ आहे की नाही. आय थिंक बॅटर सेफ. बघा एक एक निर्धाव चेंडू देखील ना आता या सामन्यामध्ये टीम गुंतवलीला विजयाच्या दिशेने घेऊन चाललेला आहे. नेक्स्ट बॉल फुल लेंथ. बॅटचा टोला लागला हवेमध्ये आहे. विकेट मिळू शकते. पोचतात फिल्डर बट कॅच पकडली जाणार नाही. या तीन फिल्डर आले होते बट फक्त मिळेल एक सिंगल. एक सिंगल रन प्रमाण इथे मिळेल. बघा प्रतीक मात्र देखील प्रयत्न करतो बट प्रेशर ही अशी एक गोष्ट आहे ना ज्याला हँडल करून चांगलं खेळ करणं हे फार अवघड कार्य आहे. आणि त्यामध्ये जर 88 धावा 4च ओव्हरमध्ये चेस करायचे असतील ना तर ते दुप्पट अवघड आहे. मिस टायमिंग हवेमध्ये. आता मिड ऑफ लॉंग ऑन पोचतायत म्हणताना बीट करून बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार दरम्यान इथे अमर पाटील यांचा बॅटमधनं येतो. नेक्स्ट बॉल लो फुल टॉस. बॅटचा टो एंडला लागला. फुल्डर आहेत उपस्थित. डीप मिड विकेटला मिळेल फक्त एक सिंगल. धाव फळक या एका धावेच्या मध्ये आता स्कोर कार्ड पुढे जातोय. 25 धावा. आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आणि हा सामना जिंकण्याकरिता अजून देखील पाकलं गेलं तर 63 धावांची आवश्यकता म्हणजे 31.5 रन प्रति ओव्हर बनवायचे आहेत. बघ कदाचित या 45 अथवा 50 असता तर आपण म्हणू देखील शकलो असतो की होऊ शकतं. प्रयत्न करायला हवेत पण 63 धावा पर ओव्हर 5 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचवणं प्रॅक्टिकली जवळजवळ अशक्यच वाटते. बट हा खेळ क्रिकेटचा खेळ काही होऊ शकतं अजून देखील मी म्हणेन कारण 12 मध्ये आवश्यकता आहे 63 धावांची. बघा पहिलं षटक जिथे आपण पाहिलं की जास्त धावा आल्या नव्हत्या. फक्त 12 आल्या. सेकंड ओव्हरमध्ये 13. जेव्हा तुम्हाला पर ओव्हर 22ची आवश्यकता आहे ना किमान तुम्हाला पर ओव्हर 20 तरी पहिल्या 2 षटकांमध्ये बनवायला हव्या होत्या पण ते झालं नाहीये. तिसरं षटक गोलंदाज जय आलेत. जय दरम्यान इथे तयार होतात या तिसऱ्या षटकामध्ये. चला थोडी घाई करा टीम गुंतवली. यानंतर मालोडी बी त्यांचा विपक्षामध्ये या सामन्याचा विजेता संघ. पहिलाच बॉल फुल लेंथ फ्लिकचा फटका. फिल्डर आहे डीप मिड विकेटला. सिंगल रन दरम्यान इथे मिळेल म्हणजे आता येणारे 11 चेंडू 11 मध्ये 62. हे आता जवळजवळ हेच वाटतंय की या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकताच बाकी आहेत. 11-62चं समीकरण शिल्लक. बघा खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर आज जी बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे गावदेवी स्पोर्ट्स ओळी आणि जयदुर्गा सुरी ए. काल आकाश पाटीलचं अर्धशतक आपण पाहिलं होतं. हा फुल टॉस लॉक स्वीप. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. दरम्यान इथे येतोय. धाव फळक या 6 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड ठीक जाऊन पोहोचला 32. आणि चेंडू या ओव्हरमध्ये बाकी येणारे 4. हा देखील धीमा गतीने टाकला. अपिश खेळला हव्यामध्ये. मिड ऑफचा फील्ड इनफिल्ड मध्ये त्याचा फायदा नक्कीच मिळेल. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सन्माननीय जालिंदर नाथ पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
चमकार मागील चेंडूवरती आला. आणखीन एक फटका ऑन साइडला, बट फोल्डर आहे डीप मिड विकेटला. फक्त मिळेल एक सिंगल. बघा असे चेस जर आपण पागले ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 ओव्हरमध्ये 88 बनवायचे आहेत, सर्वप्रथम विचार करण्यासारखी ही गोष्ट होती की पहिल्या सत्रामध्ये एकही गोलंदाज असा नाही जिसला ज्याने एक्स्ट्रा एफर्ट्स लावले असतील किंवा काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला असेल. त्या गोष्टींची कमतरता पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. काय हरकत नाही आहे, या गोष्टी तर होत राहतील. पुढे देखील भरपूर साऱ्या स्पर्धा येणार आहेत, तसा विचार करा. बघा एखादा दिवस एखाद्या गोलंदाजाचा खराब जाऊ शकतो. कारण बघा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 2006 T20 वर्ल्ड कप स्टुअर्ट ब्रॉड सारखा गोलंदाज जर 6 षटकार खाऊ शकतो एका ओव्हरमध्ये आणि त्यानंतर 600 विकेट घेऊ शकतो, तर ते कार्य तुम्ही देखील करू शकता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. पण त्यासाठी बघा एखादा सामना खराब गेला तर त्याचा विचार जास्त करू नका. इम्प्रूव्हमेंट कशा प्रकारे आणू शकू ना त्याचा विचार करा. आकाशदादा पाटील जे समाजसेवक आहेत वडघर गावचे, त्यांचं देखील आगमन, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. हुकचा फटका हवेमध्ये, डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फोल्डर, मिसफिल्ड आणि बॅकअपला खेळाडू देखील नाही आहेत, म्हणजे हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतो. बघा प्रतीक म्हात्रे त्याचा परीने प्रयत्न करतो, पराभवाचा अंतर जितका कमी करता येईल तितका, पण प्रतीक ओपनिंगला नाही आला, हे विचार करण्यासारखी गोष्ट होती. आणि खेळ दरम्यान इथे समाप्त झाला आहे. 3 ओव्हरचा आणि 3 ओव्हरच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय 42. शुभ सन्मान आपण करूया. वडगर गावचे समाजसेवक सन्माननीय आकाशदादा केशरनाथ पाटील दादा आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करूया. आणि हा सन्मान करण्याकरिता मी राकेश दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा. कॅमेरामॅन शुभ सन्मान इथे केला जातो. आज आपल्यामध्ये उपस्थित आकाशदादा पाटील साहेब जे वडगर गावचे समाजसेवक आहेत आणि आज त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. दादांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. जाऊया चालू सामन्याच्या दिशेने. चला माळवडी बी टीमच्या कॅप्टन आपण या. लास्ट ओव्हर, पहिलाच बॉल, अमरचा फटका हवेमध्ये आणि गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकाराला अमर पाटील यांचा बॅटमधनं अतिशय चांगला स्ट्रोक होता. नेक्स्ट बॉल, लीडिंग एज हवेमध्ये आणि दरम्यान विकेट कीपर पोहोचतात. कॅच देखील पकडली जाईल. धक्का इथे लागला, आणखीन एक बाद झाले बॅटर अमर पाटील. आणखीन एक धक्का दरम्यान इथे लागला, बॅटर बाद झाले अमर पाटील. भरपूर साऱ्या अपेक्षा जर आपण पाहिलं गेलं तर ठेवल्या गेल्या होत्या गोवे टीमच्या माध्यमातून, पण त्या अपेक्षांवरती ते खरे उतरले नाहीयेत. बट तरी ज्या गोष्टीचा उल्लेख मी जस्ट केला की बघा या गोष्टी होणार आहेत. एखादा सामना आपल्यासाठी चांगला जाईल, एखादा वाईट जाईल, तर त्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवायचं. अजून देखील बघा आपल्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये भरपूर साऱ्या स्पर्धा येणार आहेत आणि येत्या स्पर्धेमध्ये नक्कीच जेव्हा गोवे टीम देखील कमबॅक करेल ही अपेक्षा आपण ठेवूया. बट त्याच पलीकडे काय खेळ आज गुंतवली टीमचा आपण पाहिला, त्यामध्ये स्पेशली आपण हर्षलचा उल्लेख करूया ज्याने अर्धशतक बनवलं. नवीन फलंदाज सुशांत. पहिलाच अगदी बॉल आपण पाकला तर फेस करत असताना बॅटच्या टोएंडला लागला आणि फक्त मिळेल एक सिंगल. यानंतर मालोडी टीम, आता हे तर फिक्स झालेलं आहे की मालोडी टीम खेळेल गुंदवली सोबत आणि त्यानंतर टीम गावदेवी स्पोर्ट्स ओळी त्यांच्या विपक्षामध्ये जय दुर्गा सुरई ए टीम. हा बॉल सोडून दिला आणि दरम्यान जर आपण पाहिलं तर अंपायर सांगतात की आय थिंक पिचिंग बाहेर झाली आहे, त्या अनुषंगाने नो बॉलचा इशारा. पुढचा चेंडू आता फ्री हिट.
नेक्स्ट बॉल स्लॉक स्वीप खेळायचं होतं, बॅटची आतली काढायला लागली आहे, बॉल मागे चाललाय. दरम्यान एक सिंगलच मिळेल आणि या सामन्यामध्ये चेंडू शिल्लक आहेत. आता येणारे 2 चेंडू. गोलंदाजी खऱ्या अर्थाने जर गोवे टीम इम्प्रूव्ह करू शकली ना तर बॅटिंग युनिट मजबूत आहे त्यांचा, बॅटिंगमध्ये दमखम आहे. पण क्रिकेटचा हा खेळ फक्त बॅटिंगच्या जोरावरती किंवा गोलंदाजीच्या जोरावरती नाही चालत. तुम्हाला दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ करावा लागतो. विकेट मिळेल. आणखीन एक धक्का. आता बॅटर बाद झाले सुशांत. चला न्यू बॅटर इमिजिएटली मैदानाच्या आतमध्ये पाठवा. यानंतर सोनिका माता स्पोर्ट्स मालोडी बी टीम आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसेल. अगेन्स्ट टीम गुंतवलीच खेळेल, त्यामध्ये काही डाऊट नाही आहे. आणि बघा गुंतवली आणि मालोडी बी मधनं जो जिंकेल तो डायरेक्टली सुपर 3 मध्ये, म्हणजे जर ड्रॉ आला तर कदाचित फायनल देखील खेळू शकतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल. निखिलला शेवटचा चेंडू फेस करण्याकरिता. शेवटचा बॉल असेल या सामन्यामधला. 2 अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाली. कालचा दिवस आकाश आणि आजचा दिवस हर्षल. शेवटचा बॉल आणि अंतिम बॉलवरती देखील जर आपण पाहिलं तर फलंदाज झालेत बाद आणि अशा प्रकारे सामना समाप्त. सामना दरम्यान इथे जिंकलाय टीम सुमित कुमार अँड कंपनी. गुंतवलीने प्लेअर ऑफ द मॅच विचार देखील करण्याची गरज नाहीये. तब्बल 13 चेंडूंचा खेळ केला आणि 52 धावा बनवल्या. तोच हर्षल ठरलाय या सामन्याचा सामनावीर.